Hello everyone. We are discussing the chapter Mechanical Properties of Fluids. So in that chapter today we are going to discuss about atmospheric pressure, and we are going to deduce some different equations for pressure in fluid, how we calculate them, or we are going to deduce the formulas for pressure. Okay, so first we will understand what is pressure. Atmospheric pressure, sorry, we know pressure, but what is atmospheric pressure? ओके, सुरुवातीला आपण ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे काय ते बघणार. त्याच्यानंतर आपण प्रेशरचे जे इक्वेशन्स आहे, वेगवेगळे जे इक्वेशन्स आहेत, कन्सिडरिंग डिफरंट केसेस, वी विल सी दॅट इक्वेशन्स. ओके, नाव सी व्हॉट इज ॲटमॉस्फेरिक प्रेशर. सो वी नो दॅट, आपल्याला माहीत आहे की अर्थचा जो सरफेस आहे, द सरफेस, सपोज वी आर कन्सिडरिंग दिस ॲज अ अर्थ, suppose we are considering this as a earth. Okay, so we know that above this earth surface, या अर्थ सरफेसच्या वर काय, एअर पार्टिकल्स, अर्थ सरफेसच्या वर काय राहणार, एअर पार्टिकल्स राहणार. त्या एअर पार्टिकल्स मुळे काहीतरी फोर्स या अर्थ सरफेसवर लागत आहे ना. ड्यू टू दॅट एअर पार्टिकल्स सम फोर्स इज अप्लाइड ऑन दिस सरफेस ऑफ द अर्थ. ओके, अँड दॅट फोर्स, तो जो फोर्स लागत आहे तो कोणत्या डायरेक्शनला आहे, डाऊनवर्ड डायरेक्शन. ओके, दॅट फोर्स विच इज अप्लाइड इज इन डाऊनवर्ड डायरेक्शन. ओके, सो ड्यू टू दॅट फोर्स द प्रेशर इज क्रिएटेड, and this pressure is called as a atmospheric pressure. Okay, the pressure exerted by the air particles in the atmosphere is called as a atmospheric pressure. Okay, it's very easy, खूप सोपं आहे. जे आपल्या ॲटमॉस्फिअरमध्ये एअर आहे ते जे आपल्या अर्थ सरफेसवर जे प्रेशर टाकत आहे त्यालाच आपण काय म्हणणार, ॲटमॉस्फेरिक प्रेशर. वी कॉल इट ॲज अ ॲटमॉस्फेरिक प्रेशर. ओके, सो देर आर सम प्रॉपर्टीज फॉर इट. त्याचे काही प्रॉपर्टीज आहेत ते काय आपण बघू. ओके, नाउ सी, सो आता आपण, मी याला अर्थचं सरफेस कन्सिडर करत आहे. ओके, सो ह्या पॉईंटवर, सपोज हे युनिट एरिया आहे, ह्या पॉईंटवर ॲटमॉस्फेरिक प्रेशर किती आहे हे आपल्याला पाहायचं असेल. जसं आपण लिक्विडमध्ये एक लिक्विड कॉलम कन्सिडर केलं होतं, मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की प्रेशर बाय लिक्विड कॉलम. ओके, सो त्या लिक्विड कॉलमचं काहीतरी हाईट राहणार. तसंच ह्या युनिट एरियावर ॲटमॉस्फेरिक प्रेशर असेल तर असं एक सरळ इथं पण एक लिक्विड कॉलम बनणार. ओके, हिअर इज ऑल्सो लिक्विड कॉलम वी विल कन्सिडर. ओके, मग त्याला पण काहीतरी पर्टिक्युलर हाईट आहे. सो इट हॅज ऑल्सो पर्टिक्युलर हाईट. ओके, सो त्याला पण काहीतरी त्याची पर्टिक्युलर हाईट आहे. सो त्याला पण हाईट राहणार, ह्या युनिट एरियावर राहणार. हा जो आपण लिक्विड कॉलम कन्सिडर केला युनिट एरियावर कन्सिडर करत आहे, सरफेसवर कन्सिडर करत आहे, तर या सिलेंडरला जो लिक्विड कॉलम आपण कन्सिडर केला आहे त्याला पण एक युनिट एरिया राहणार. ओके, अँड वन मोर प्रिन्सिपल इज दॅट ॲज वी गो अबोव फ्रॉम द सरफेस, हे सरफेस आहे त्याच्या वरती जात असेल, सरफेसवर जे ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे ते सगळ्यात जास्त राहणार, मोर मॅक्झिमम राहणार. जसं जसं आपलं हाईट इन्क्रीज होणार तसं तसं हे जे ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे त्याची व्हॅल्यू काय होणार, डिक्रीज होणार. ओके, जसं जसं हाईट वाढणार तसं तसं ॲटमॉस्फेरिक प्रेशर जो आहे तो काय होत राहतो, डिक्रीज होत राहतो. सो दिस इज अ वन मोर प्रॉपर्टी. का डिक्रीज होतो मग पहा, जसं जसं आपण अर्थच्या ॲटमॉस्फिअरमध्ये वरती जात राहतो तसं तसं हवाची जे डेन्सिटी आहे, एअर डेन्सिटी जे असते, एअरची जे डेन्सिटी आहे ते काय होणार, डिक्रीज होणार. ॲज वी गोईंग अप, वरती जात असेल तर एअरची जे डेन्सिटी आहे ते काय होते, डिक्रीज होते. मग तिथं हवाच नसेल तर तिथं प्रेशर राहणार का, नाही राहणार. सो ॲज वी गो अप अबोव द अर्थ सरफेस द ॲटमॉस्फेरिक प्रेशर गेट्स डिक्रीज. हे पण एक प्रॉपर्टी आहे. आणि अर्थ सरफेसपासून तर वरती ॲटमॉस्फिअरमध्ये 8 किलोमीटरपर्यंत, अप टू
8 किलोमीटर देर आर एअर पार्टिकल्स. ह्याच्या बियॉन्ड, ह्याच्यानंतर ह्या 8 किलोमीटरच्या नंतर एअर पार्टिकल्स नसतात. सो देर आर नो एअर पार्टिकल्स बियॉन्ड दिस 8 किलोमीटर. सो त्याच्यामुळे काय म्हणणार आपण, ह्या अर्थ सरफेसवर जे ॲटमॉस्फिअरिक प्रेशर अप्लाय होत आहे आणि जे लिक्विड कॉलम आपण कन्सिडर करणार त्याची हाईट किती राहणार, 8 किलोमीटर. ओके. सो हाईट ऑफ द लिक्विड कॉलम ऑफ ॲटमॉस्फिअरिक प्रेशर इज व्हॉट, हाऊ मच, 8 किलोमीटर. किती आहे, 8 किलोमीटर. ओके. कारण 8 किलोमीटरच्या नंतर एअर नाही आहे. ओके. तर त्याच्यामुळे त्याचा काही संबंध येणार नाही, म्हणून 8 किलोमीटर एवढंच आपण काय घेतलेलं आहे, हाईट घेतलेली आहे. कशाची, आपल्या लिक्विड कॉलमची, जे कन्सिडर केलं आपण, इमॅजिनरी कॉलम जे कन्सिडर करतो आपण, त्याची हाईट किती घेतलेली आहे आपण, 8 किलोमीटर. ओके. बियॉन्ड दॅट देर आर नो एअर पार्टिकल्स. दॅट्स वाय बियॉन्ड दॅट हाईट वी आर नॉट कन्सिडरिंग. सो वी आर कन्सिडरिंग ओनली अप टू 8 किलोमीटर. ओके. सो आय होप यू अंडरस्टूड द ॲटमॉस्फिअरिक प्रेशर. ॲटमॉस्फिअरिक प्रेशर म्हणजे काही नाही, जे आपल्या अर्थच्या ॲटमॉस्फिअरमध्ये हवा आहे, एअर आहे, त्याच्यामुळे आपल्या जो अर्थच्या सरफेसवर जो प्रेशर लागत आहे त्यालाच आपण काय म्हणणार, ॲटमॉस्फिअरिक प्रेशर. आणि हे जे ॲटमॉस्फिअरिक प्रेशर आहे ते जसं जसं अर्थच्या सरफेसपासून हाईट वाढत जाणार तसं तसं हे जे ॲटमॉस्फिअरिक प्रेशर आहे काय होणार, डिक्रीज होणार. ओके. इट विल गेट डिक्रीज. ओके. सो दिस इज ऑल अबाउट द ॲटमॉस्फिअरिक pressure. Okay, so next topic that we are going to discuss is absolute pressure and gauge pressure. हे दोन टॉपिक्स बघणार आपण, ॲब्सोल्यूट प्रेशर अँड गेज प्रेशर. ओके. सो सी, ह्याच्यामध्ये आपल्याला आता वी हॅव टू डिराईव्ह द इक्वेशन्स बाय डुईंग सम कॅल्क्युलेशन्स. याच्यामध्ये आपल्याला काही इक्वेशन्स डिराईव्ह करायचे आहेत, कन्सिडरिंग सम केसेस. काही केसेस कन्सिडर करून आपल्याला काही इक्वेशन्स डिराईव्ह करायचे. सो विल नो ॲब्सोल्यूट प्रेशर म्हणजे ॲक्च्युअल परफेक्ट प्रेशरचा फॉर्म्युला, आणि गेज प्रेशर म्हणजे काय आपण समोर बघणार. ओके. नाव सी व्हॉट इज द मिनिंग ऑफ ॲब्सोल्यूट प्रेशर. आपण पाहणार आता ॲब्सोल्यूट प्रेशर म्हणजे काय, त्याचा पहिलं केस कन्सिडर करणार. सो सपोज वी हॅव कंटेनर, वन कंटेनर, एक कंटेनर आहे. ओके. सो इन दॅट देर इज अ लिक्विड, याच्यामध्ये लिक्विड आहे, अँड वी आर कन्सिडरिंग वन लिक्विड कॉलम. ओके. इन दिस वी आर कन्सिडरिंग वन लिक्विड कॉलम. ओके. सो दिस इज द लिक्विड कॉलम, सिलेंड्रिकल शेप. सो वी नेम दिस पॉईंट ॲज अ x1. ह्या पॉईंटला आपण म्हटलं x1, ह्या पॉईंटला म्हटलं x2. इथं काहीतरी प्रेशर अप्लाय होत आहे त्याला म्हटलं P1, आणि ह्या पॉईंटला जो प्रेशर आहे आणि ह्या पॉईंटला जो प्रेशर आहे त्याला म्हटलं P2. ओके. सो दिस इज द हाईट. हे काय झालं, लिक्विड कॉलमची हाईट. हे सगळं लिक्विड आहे, सिलेंड्रिकल शेपमध्ये पण ह्याच डेन्सिटीचं लिक्विड इथं पण आहे. आणि पहा आता आपण कोणते कोणते फोर्स अप्लाय होता या लिक्विड कॉलममध्ये बघणार. ओके. फर्स्ट पहा, ह्या वरच्या ज्या वॉटर आहे ह्या लिक्विडमुळे हा जो सिलेंड्रिकल सरफेस जो आहे वरचा, ह्याच्यावर काहीतरी फोर्स अप्लाय होत आहे. त्या फोर्सला मी म्हटलं F1. त्या फोर्सला काय म्हटलं, F1. ठीक आहे. आणि ह्या सिलेंड्रिकल जो सरफेस आपण घेतलेला आहे त्याच्यामध्ये वॉटर आहे. त्या वॉटरचं काहीतरी मास आहे m, आणि काहीतरी त्याला ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे